तुम्हा लोकांना आता पुढे याच्यामध्ये एक पुढचा प्रकार कसा आहे, तर या प्रकारात तुम्हा लोकांना मी आतापर्यंत जे शिकवलं सेम मेथडने वापरायचंय, फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत बदलली. प्रश्न विचारला कसा बघा, त्यांनी प्रश्न विचारला एका बॉक्समध्ये 1 ते 100 पर्यंत क्रमांक असलेली 100 तिकीट आहेत. बघा, एका बॉक्समध्ये 1 ते 100 पर्यंत क्रमांक असलेली 100 तिकीट आहेत. जर त्या बॉक्समधून कोणतीही 2 तिकिटे ही बाहेर काढली, कोणतीही काय 2 तिकिटं आपण बाहेर काढली, तर तुम्हाला विचारलंय दोन्ही तिकिटांवरील संख्या सम असण्याची संभाव्यता किती. सम असण्याची पहिली गोष्ट, तो बॉक्स पहिला सगळ्यांनी समजून घ्या. तो तुम्हाला बॉक्स मी इथं साईडला दाखवतो, सगळ्यांनी व्यवस्थित बघून घ्या. हा बॉक्स तुम्हाला दाखवला. ह्या बॉक्समध्ये काय म्हटलं गेलंय की ह्या बॉक्समध्ये 1 ते 100 पर्यंत क्रमांक असलेली तिकीट आहे. 100 तिकीट आहेत. एक क्रमांक असेल, 2 क्रमांक असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, असं करता 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 टोटल आपण जर पाहिलं याच्यामध्ये शेवटला इथे शेवटला 98 नंबरचं तिकीट, 99 नंबरचं तिकीट आणि शेवटला 100 नंबरचं तिकीट असेल. अशी एकूण या बॉक्समध्ये 100 तिकीटं असतील आणि त्या 100 तिकिटामधून आपण केवळ 2 तिकीटं बाहेर काढतोय. 100 मधून आपण 2 तिकीटं बाहेर काढतोय. ठीक आहे. आता पहिली गोष्ट, ह्या 1 पासून ते 100 पर्यंत आपण जर यात डिस्ट्रीब्युशन केलं, याच्यामध्ये 1 ते 100 मध्ये मी ते तुम्हाला साईडला सांगतो की 1 पासून ते 100 पर्यंत जर आपण पाहिलं तर समसंख्या किती, तर समसंख्या 50. विषम संख्या किती, तर लक्षात घ्यायचं विषम संख्या सुद्धा 50. जर तुम्हाला म्हटलं मूळ संख्या किती, तर मूळ संख्या 25. हे फक्त पाठ करून ठेवा. समसंख्या 50, विषम संख्या 50, मूळ संख्या 25. प्रश्न त्याने काय विचारलाय बघा, त्याने प्रश्न विचारलाय की जी काही दोन्ही तिकीट आपण बाहेर काढली त्या दोन्ही तिकिटांवरची संख्या ही सम असण्याची संभाव्यता किती. ती संख्या सम असली पाहिजे. मग सम असली पाहिजे म्हणजे काय करायचं, पी ऑफ की दोन्ही बघा दोन्ही तिकिटांवरील संख्या, दोन्ही म्हटलं त्याने, एका नाही म्हटलंय, दोन्ही तिकिटांवरील संख्या, दोन्ही तिकिटे समसंख्या असलेली असली पाहिजेत. समसंख्या असलेली असली पाहिजेत. आता तुम्हीच बघायचं, मी तुम्हाला लिहून दिलं 1 ते 100 पर्यंतच्या तिकिटांमध्ये समसंख्या किती असतात, तर 50. मग आपण काय म्हणायचं, त्या 50 पैकी ते 2 तिकीट असतील, त्या 50 पैकी ते 2 असतील. क्लिअर. ज्या 50वरती समसंख्या छापलेली असेल. ठीक आहे. मग 50 पैकी 2 म्हणजे काय, तर 50 C2 आणि आउट ऑफ कंडिशन काय, तर 100 C2 सगळ्यांना दिसते समोर डोळ्याने, ते इथला 100 C2. ठीक आहे. आणि याला काय करायचं आता, मान्यकृत करायचं. सो 50 C2 म्हणजे काय, तर 50 गुणिले 49 भागिले 2 गुणिले 1 आणि त्याला भागिलेमध्ये 100चं काय, तर 100 गुणिले इथं 99 भागिले इथं 2 गुणिले 1. ठीक आहे. पहिल्यांदा 2 1 कॅन्सल करून टाकायचं, बेस्ट वे. नंतर डायरेक्ट भाग देतो बरं, 50 1 50 आणि 50 2 100. आता 99 आणि 49 भाग जाते, 9 9 कट करू नका, तो कुठल्या पाड्यात एकमेकाच्या नाही येत ते कुठलंच, लक्षात घ्या. उरलं काय माहिती आहे का आपलं उत्तर, वरती राहिला फक्त 49 1, इथं 49 राहिला. ठीक आहे. व्यवस्थित फक्त हे मांडणी बघून घ्या सगळ्यांनी. इथं वरती काय राहिलं, फक्त आणि फक्त हे साईडला आउट ऑफ कंडिशन आहे. वरती 49 1 49 असं राहिलं, भागिलेमध्ये 99 गुणिले 2 म्हणजे इथं आला 198. हे ऑप्शन कुठे तेवढा बघायचा की याच्यामध्ये तुम्हाला लोकांना 49 भागिले 198 हे उत्तर पाहिजे. यामध्ये थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक असेल नसेल व्हॉटेवर, आणि याच्यात कुठलाही प्रकारच्याला भाग जात नाही. उत्तर पाहिजे आपलं काय. एक पर्याय तुम्हाला मी चेंज करून देतो, पर्याय नंबर 3 चेंज करून घ्या सगळ्यांनी, त्यामध्ये लिहून टाका सगळ्यांनी 49 भागिले इथं 198. ही प्रिंटिंग मिस्टेक करेक्शन करून घ्या सगळ्यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट याच प्रश्नावरती आता पुढचा एक प्रश्न तुम्हाला लोकांना विचारलाय, तो म्हणजे आता दोन्ही तिकिटांवरील संख्या ही 15च्या पटीत असण्याची संभाव्यता किती. 15च्या पटीत संख्या पाहिजे. कशात पाहिजे, 15च्या पटीमध्ये. पहिल्यांदा 15ची पट बघा सगळ्यांनी. 15ची पट म्हणजे नेमकं काय, 15ची पट म्हणजे याच्यात आपण सरळ इथे मांडणी करून टाकू. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 इथं 75, 15 6 90. याच्या पुढे जायचं नाही, कारण आपल्याला कुठे थांबायचं माहिती आहे का, आपल्याला 100 पर्यंत थांबायचं, कारण तिकिटावरती 100 ही शेवटची संख्या आहे. कारण परत 105 होईल तो याच्यामध्ये बसतच नाही. ठीक आहे. अशा 15च्या पट्टीमध्ये एकूण तिकीटं किती माहिती आहे का, 1 2 3 4 5 आणि 6 अशी एकूण 6 तिकीटं आहेत.
आणि त्याने म्हटलंय ते 2 तिकीटं जी काढलीत ना ती ह्याच्यामधलीच पाहिजे, त्या 6 तिकिटामधलीच पाहिजेत. म्हणजेच काय संभाव्यता बघा की 15च्या पटीमधील 15च्या पटीत असलं पाहिजे. म्हणजेच काय पाहिजे, त्या 6 पैकीच पाहिजे ना. मग त्या 6 पैकी किती पाहिजेत, 6 पैकी ते दोन्ही ना, 6 पैकी दोन्ही पाहिजेत. मग मांडणी बघा सगळ्यांनी, 6 पैकी 2 आउट ऑफ कंडिशन काय इथं असेल 100 C2, 100 पैकी 2, 6 पैकी 2 आउट ऑफ कंडिशन 100 पैकी 2. याला सॉल्व्ह करतो मी व्यवस्थित बघा आता. 6 C2 म्हणजे 6 गुणिले 5 भागिले 2 गुणिले 1 आणि त्याला भागिलेमध्ये 100 C2 मध्ये इथं 100 गुणिले इथं 99 आणि त्याला भागिले काय तर 2 गुणिले 1. याच्यामध्ये 2 1 2 1 कॅन्सल, 2 1 2 1 कॅन्सल झालं. जे उरलं ते परत तुम्हाला लिहून दाखवतो पुढे. इथं आलं 6 गुणिले 5 भागिलेमध्ये 100 गुणिले 99. बघा आता भाग काय जातोय. 5 1 5, 5 2 10 आणि पुढचा एक 0. क्लिअर. त्यानंतर 2 ने भाग देऊ आपण. इथे आला 2 त्रिक 6, इथे आला 2 1 2 आणि पुढचा एक 0, 10 बनलं ते. मग 3 1 3, त्याला 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. उत्तर असेल आपलं 1 1 इथं 1 आणि भागिले इथं 330, 330. उत्तर असेल आपलं 1 भागिले 330 जो असेल आपला पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3. क्लिअर सगळ्यांना. सो सिंपल वेने केलं, त्याच पद्धतीने केलं. फक्त 15ची पट तुम्हाला कळली पाहिजे. कधी इथं 12ची पट दिली जाईल, ती तिकिटे एकूण किती होतात ती तुम्हाला मोजता आली पाहिजेत. ठीक आहे. आणि उत्तर त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. मग आता तुम्हाला लोकांना असंच सेम टाईप नंबर 5चं पुढच्या प्रकारचं गणित कसं विचारतात ते बघा एकदा सगळ्यांनी. एक शब्द दिला होतो, तो शब्द कसा विचारलाय त्याने म्हटलंय तुम्हाला लोकांना मॅथमॅटिक्स. एक शब्द दिला तुम्हाला, इतका भला मोठा शब्द आहे, आपला विषयाचं नाव मॅथमॅटिक्स. या शब्दामधून 2 अक्षरे निवडली असतात. पहिल्यांदा मॅथमॅटिक्स पहिलं समजून घ्या. सो मॅथमॅटिक्समध्ये आपण समजा स्पेलिंग लिहिली, मॅथमॅटिक्समध्ये फक्त आता अक्षरांची संख्या आपण बघूया. त्या मॅथमॅटिक्सच्या ह्या संपूर्ण ह्या पट्टीमध्ये एकूण अक्षर आपण काउंट करूया. अक्षर किती बघा आता, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. या मॅथमॅटिक्सच्या शब्दामध्ये एकूण 11 अक्षर आहेत. त्या 11 पैकी त्याने निवडले किती, यातून त्याने 2 अक्षरे निवडली. किती निवडली, 2 निवडली. तर 11 पैकी 2 ही झाली तुमची आउट ऑफ कंडिशन, आउट ऑफ कंडिशन. आता त्यात त्यांनी म्हटलं की दोन्ही अक्षरे ही स्वर असली पाहिजेत. याच्यामध्ये आता पहिल्यांदा स्वर आणि व्यंजन किती आहेत आपण ते फक्त लिहून घेऊया, म्हणजे आपल्याला बेसिक लक्षात राहील. ठीक आहे. कसं ते बघा आता. स्वर म्हणजे कोणते, इंग्रजीमधले AEIOU हे लक्षात घ्या. ते सगळ्यांना माहितीच आहे ना. AEIO आणि U यांना स्वर म्हणतात आणि बाकीचे सगळे असतात व्यंजनं. ठीक आहे. म्हणजे ते कन्सोनंट्स वोवेल्स, त्याला वोवेल्स म्हणतो आपण, ह्याला आपण कन्सोनंट्स म्हणतो. ठीक आहे. स्वर कोणते कोणते आहेत आता तुम्हाला ते अंडरलाईन करून दाखवतो बघा. एक स्वर झाला. ठीक आहे. इथं दुसरा, तिसरा आणि चौथा. AEAI. ए डबल असताना इथं काही फरक पडत नाही, तो वेगळा प्रश्न त्या परम्युटेशनमध्ये येईल, त्याचा इथं काही संबंध नाहीये. इथं हा संभाव्यतेचा प्रश्न, हे लक्षात घ्या. 1 2 3 आणि 4 ह्या दिलेल्या समोरच्या ह्या शब्दामध्ये इथं केवळ 4च स्वर आहेत आणि 11 मधून 4 स्वर असतील तर 7 ही व्यंजन असतील. इथं 4 स्वर आणि 7 व्यंजन आहेत. क्लिअर सगळ्यांना. मग आता तुम्हाला प्रश्न जो विचारा त्याने विचारू द्या. त्याने प्रश्न विचारलाय दोन्ही अक्षर स्वर पाहिजेत. मग P ऑफ दोन्ही अक्षरे ही काय पाहिजेत, स्वर असली पाहिजेत. आता एकूण स्वर किती, एकूण स्वर किती आहेत, एकूण स्वर आहेत 4. तर याला म्हणायचं 4 पैकी 2 आणि आउट ऑफ कंडिशन काय ते बघा समोर आहे 11 पैकी 2. इथं 11 पैकी 2 मांडणीकृत करायचं. 4C2 म्हणजे काय तर 4 गुणिले 3 भागिले 2 गुणिला 1 आणि त्याला मी तर म्हणतो ते 2 1 2 1 बरं मी तरी लिहितो कारण मला ती स्टेप मला फॉलो करावी लागेल कारण ते सांगायचंच आहे. 11C2 म्हणजे काय 11 गुणिले 10 भागिले इथं 2 गुणिला 1. आता हे फक्त व्यवस्थित सॉल्व्ह करता आलं पाहिजे आपल्याला. याच्यामध्ये हा 2 1 2 1 कॅन्सल्ड, 2 1 2 1 कॅन्सल्ड आणि त्याच्यानंतर वरती काय राहतंय, वरती राहतंय 4 गुणिले 3 काय राहते वरती 4 गुणिले 3 आणि भागिलेमध्ये 11 गुणिले 10, 11 गुणिले 10. आता याला भाग देतोय मी. 2 दुने 4, 2 पंचे 10. वरती आलं 3 दुने किती 6 आणि खाली आलं 11 पाचे इथं 55. 6/55 तुमचा आन्सर आहे जो असेल पर्याय क्रमांक दुसरा. एकदम सिंपल वाटलं. स्वर 4 होते, व्यंजन 7 होती. स्वराचा प्रश्न होता म्हणून स्वर आपण वापरल्यात मध्ये. ठीक आहे. व्यंजनचा प्रश्न आला की आपण व्यंजनाची संख्या वापरू 7 असेल ती. असाच पुढचा प्रश्न याच प्रश्नावरती आधारित पहा. दोन्ही अक्षरे जे तुम्हाला वाटलं तेच व्यंजने असण्यासाठी संभाव्यता किती असेल. मग आपण तसंच करूया आता मस्तपैकी. P ऑफ दोन्ही पण काय पाहिजेत, दोन्ही व्यंजने असली पाहिजेत. बरं आत्ताच्या सध्याच्या प्रस्तुत प्रश्नामध्ये व्यंजनं किती आहेत तर आत्ताच्या प्रश्नामध्ये व्यंजनांची संख्या आहे 7.
व्यंजनांची संख्या किती आहे 7. आपण म्हणायचं सरळ सरळ 7पैकी 2, आउट ऑफ कंडिशन 11पैकी 2, कारण प्रश्नामध्ये शब्दामध्ये मॅथमॅटिक्समध्ये 11 अक्षर आहेत आणि ह्याला सॉल्व्ह करायचं. सो 7C2, आता ते 2 1 2 1 तर उडणारच आहे, ठीक आहे, तरी मी लिहितो कारण स्टेप आहे ना. 7 गुणिले 6 भागिले 2 गुणिले 1, त्याला भागिलेमध्ये 11C2चं काय 11 गुणिले 10 भागिले 2 गुणिले 1, ठीक आहे. सो 2 1 2 1 कॅन्सल्ड. उरलं काय, वरती आलं 7 गुणिले 6 आणि खाली काय राहिलं इथं 11 गुणिले 10. आणि मग सॉल्व कसं करायचं, 2ने भाग द्यायचा, 2 त्रिक 6, 2 पंचे 10. म्हणजे मला वाटतं आत्तापर्यंत जेवढी गणितं केली ना सगळीकडे एकदा ही मांडणी झाली की हे तुम्हाला जमतंच, आता काहीच विषय नाही आहे. आणि मग आता शेवटची स्टेप, वरती आला 7 त्रिक 21, खाली 11 पाचे 55. तुमचं उत्तर आलं काय 2155. 2155 पर्याय क्रमांक 4 असेल, पर्याय क्रमांक 4 असेल. चलो नेक्स्ट. उसके बाद आता त्याच प्रश्नामध्ये एक अक्षर स्वर आणि एक अक्षर व्यंजन दिलं. काय दिलं, एक अक्षर स्वर दिला आणि एक अक्षर व्यंजन दिलं. तर आता मांडणी बघा सगळ्यांना. एक अक्षर हे स्वर असलं पाहिजे, ठीक आहे, मध्ये आणि वापरलाय, आणि पुढे म्हटलंय तुम्हा लोकांना एक अक्षर हे तुम्हा लोकांना व्यंजन असलं पाहिजे, ठीक आहे. आता बघा सगळ्यांनी, एक अक्षर स्वर आणि एक अक्षर व्यंजन असते म्हणजे याच्यामध्ये स्वर किती आहेत, तर ह्या दिलेल्या प्रश्नामध्ये स्वर आहेत 4, व्यंजन आहेत 7. स्वर आहेत किती 4, व्यंजन आहेत 7. मांडणी कशी करतोय, इथं 4पैकी 1 आणि म्हणजे गुणाकार, आणि इथं 7 व्यंजन आहेत तर 7पैकी 1, आणि आउट ऑफ कंडिशन काय 7 आणि 4 11पैकी 2, 11पैकी 2. सो लेट्स सॉल्व इट. काही नाही याच्यामध्ये. सो 4C1 म्हणजे इथं 4 आला, 7C1 म्हणजे इथं 7 आला, परंतु 11C2चं तुम्हाला मांडणी करावी लागेल, हे विसरू नका. 11C2ची मांडणी येईल 11 गुणिले 10 भागिले 2 गुणिले 1, ठीक आहे. आणि मग आता आपण याला सॉल्व्ह करतोय. तर याच्या नंतरच्या स्टेपमध्ये आपण पहिले याला सिम्प्लिफाय करून घेऊ. 2 1 2, इथं 2 पंचे 10, उरलं काय माहिती आहे का, वरती उरला 4 गुणिले 7 आणि भागिले काय राहिलं 11 गुणिले 5. याच्यात काहीच कॅन्सल होत नाहीये. मग काही कॅन्सल होत नाही तर बघत नाही, बस याचा गुणाकार करून टाकायचा. काय राहिलं इथं वरती 7 चौक इथे 28 आलं, आणि खाली 11 पाचे इथं काय आला 55 आला. 2855 हा असेल आपला पर्याय क्रमांक पहिला, पर्याय नंबर 1. क्लिअर. सो इथपर्यंत जेवढे काही चेंडूची गणितं केली, पत्त्यांची गणितं केली आपण, नंतर काही स्त्री आणि पुरुषांची काही गणितं केली, प्लस काही आपण ते तिकिटांची गणितं केली बॉक्समधल्या, आणि आता जे काय आपण शब्दांच्या अक्षरांची गणितं केली, सगळ्यांची पद्धत सोडवण्याची ही सारखीच होती, फक्त ती मांडणी तुम्हाला करता आली पाहिजे व्यवस्थितपणे. आणि मग आता याच्यानंतर तुम्हाला लोकांना टाईप नंबर 6 पासून थोडं स्टेट बोर्ड, इयत्ता 10वीच्या वगैरे स्टेट बोर्डमध्ये ज्या काही बेसिक गोष्टी दिल्यात ते म्हणजे तुम्हाला लोकांना कॉईन्सवरती आधारित संभाव्यतेची गणितं. पण याला आता तो मागचे सगळे फॉर्म्युला वापरू नका, हे तोंडी निघणारी गणितं. हे तोंडी सुटतं कसं बघा, म्हणजे जस्ट तुम्हाला हे समोर दिसतं ते तुम्हाला लोकांना सॉल्व्ह करायचं असतं. की जर तुम्ही लोकांनी आता बघा कंडिशन बघा, हे तुम्हाला कंडिशन बघा, खूप सोपं असतं बरं. एक कॉईन हा टॉस केला असता छापा पडण्याची संभाव्यता किती. आता पहिले एक लिहून ठेवा सगळ्यांनी, की जर तुम्हाला लोकांना मी छापा असं म्हटलं तर छापा म्हणजे त्याला म्हणायचं हेड, ठीक आहे. आणि जर तुम्हाला लोकांना कुठे काटा असं म्हटलं तर त्याला म्हणायचं तुम्ही लोकांनी टेल, ठीक आहे. आता ही छापा आणि काटाची गणित सगळी, छापा आणि काय बाबांनो दुसरा तो काटा, हे फक्त लक्षात ठेवा सगळ्यांनी. मग जर का तुम्ही लोकांनी समजा एक कॉईन टॉस केला, फक्त आपण काय येते ते बघूया. एक कॉईन टॉस केला असता तुम्हाला लोकांना काय काय मिळू शकतं, तर एक कॉईन टॉस केल्यानंतर तुम्हाला लोकांना एक तर तुम्हाला लोकांना एक तर तो छापा पडेल, एच म्हणजे हेड, हेड म्हणजे छापा, नाहीतर तो तुम्हाला लोकांना इथे काटा किंवा टेल असा मिळेल. हे तर लक्षात आलं सगळ्यांच्या. एकच कॉईन टॉस केला काय पडेल, एक कॉईन टॉस केला एक तर छापा पडेल नाहीतर तो काटा पडेल. फक्त कॉईन शोलेचा नाही पाहिजे, म्हणजे साधावाला कॉईन पाहिजे, ठीक आहे, हेड ऑर टेल. आणि मग तुम्हाला प्रश्न विचारला त्याने की एक कॉईन टॉस केला असता छापा पडण्याची संभाव्यता. तर तुम्हाला प्रश्न आला की छापा असण्याची किंवा छापा पडण्याची संभाव्यता, कसली संभाव्यता, छापा पडण्याची तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची, संभाव्यता काढायची. तर आता याच्यामध्ये छापा किती वेळा पडू शकतो, तर छापा हा एकच वेळा पडू शकतो. छापा एकच वेळा पडू शकतो तर किती पैकी, तर छापा 1 आणि 1 2 पैकी. हे इतकं चिल्लर आणि सिंपल आहे, म्हणून तर त्याला चिल्लर म्हणतात, म्हणून त्याला कॉईन म्हणतात ना. बेसिक इतकं चिल्लर येते, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये एक तर हेड पडेल नाहीतर ते टेल पडेल. मग 2 कंडिशनमध्ये तुम्हाला ॲटलिस्ट एकदा तर तुम्हाला हेड पडणारच आहे. मग एकदा पडणार, किती पैकी पडणार, तर 2 पैकी पडणार. ते 1/2 झालं, त्याला 50% असेही म्हणतात.
मग तुम्हाला टक्केवारीत विचारलं ना तर त्याला गुणिले 100 करायचं. मग अर्ध 1/2 गुणिले 100 म्हणजे 50%. पण विचारलं तर ना, साधी सरळ गोष्ट. ठीक आहे. आता हे परीक्षेला येणार नाही, हे पहिलं क्लिअर करून घ्या. इतकं सोपं विचारलं जाणार नाहीये. मग तुम्हाला लोकांना परीक्षेला येऊ शकतं 2 कॉईन टॉस केले असता. तर आता पहिल्यांदा हे पहिलं क्लिअर करून घ्या की जेव्हा तुम्ही लोक 2 कॉईन टॉस करता मित्रांनो, जेव्हा तुम्ही लोक 2 कॉईन टॉस करता तेव्हा काय होऊ शकतं बघा, लक्षात घ्या. आपण जेव्हा 2 कॉईन टॉस करतो तेव्हा एकाच वेळेला तुम्ही लोकांनी समजा असे 2 कॉईन्स घेतले, हे 2 कॉईन्स तुम्ही लोकांनी उडवले, त्या दोन्ही कॉईन्सवरती तुम्हाला लोकांना दोघांवरती छापा पडू शकतो, बरोबर. नाहीतर दोघांवरती काटा येऊ शकतो, नाहीतर एक छापा दुसरा काटा, नाहीतर पहिला काटा आणि दुसरा छापा, अशा 4 कंडिशन मिळतात. मग तुम्हाला लोकांना ते एकदा व्यवस्थितपणे मी सगळं समजून सांगतो कसं ते बघा. जेव्हा आपण 2 कॉईन टॉस करतो त्यावेळेला दोन्ही कॉईन्सवर छापा पडू शकतो, नाहीतर पहिल्या कॉईनवर छापा दुसऱ्यावरती काटा, नाहीतर पहिल्या कॉईनवर काटा दुसऱ्यावरती छापा, नाहीतर पहिल्यावरती पण काटा आणि दुसऱ्यावरती पण काटा. याच्या व्यतिरिक्त काहीच येऊ शकत नाही. हेड अँड टेल, ठीक आहे, लक्षात घ्यायचं. दोन्हीकडे हेड पडू शकतो, ठीक आहे, नाहीतर एक हेड दुसरा टेल, नाहीतर पहिला टेल दुसरा हेड, नाहीतर दोन्हीकडे टेल. क्लिअर सगळ्यांना. सो हे इतकं सिंपल आहे. दोघांवरती हेड, एक हेड दुसरा टेल, पहिला टेल दुसरा हेड, नाहीतर दोघांवरती टेल. असं तुम्हाला लोकांना, एवढीच तुम्हाला लोकांना इथे आतमध्ये काय असते तर एक तुम्हाला लोकांना इथं संभाव्यता होऊ शकते की एवढंच पडू शकतं. आता प्रश्न काय विचारलाय की दोन्ही कॉईन्सवर म्हटलंय त्याने, दोन्ही कॉईन्सवर छापा पडण्याची संभाव्यता. पहिल्यांदा अशा टोटल आपल्याकडे आउटकम्स किती आले माहिती आहे का? आपल्याला टोटल आउटकम्स आले 4. किती आले टोटल? 4. म्हणजे आपण हे लक्षात ठेवायचं की टोटल आउटकम किती आले? टोटल आउटकम आपल्याकडे 4 आले फक्त, लक्षात घ्या. मग आपण आता त्यांनी काय विचारले? दोन्ही कॉईन्सवर छापा. संभाव्यता विचारली त्यांनी की दोन्ही कॉईन्सवर, लक्षात घ्या, प्रश्न समजून घ्या, दोन्ही कॉईन्सवर काय पडला पाहिजे तर छापा, म्हणजे हेड पडलं पाहिजे. दोन्ही कॉईन्सवर हेड. तर दोन्ही कॉईन्सवर हेड तुम्हाला फक्त एका ठिकाणी दिसते, फक्त इथं, बाकी कुठं काही दिसतच नाहीये. टोटल आउटकम आहे 4. त्या 4पैकी फक्त एकाच ठिकाणी असं होऊ शकतं, एकाच ठिकाणी असं घडू शकतं जिथे दोघांवरती पण छापा पडू शकतो, दोघांवरती पण हेड पडू शकतो. असं केवळ एकदा घडू शकतं. कितीपैकी? 4पैकी. संभाव्यता असेल याची काय तर 1/4. संभाव्यता असेल काय तर 1/4. संपला विषय. इतकं चिल्लर आहे, सोपं आहे, म्हणून त्याला चिल्लर म्हणजे कॉईन म्हणतो आपण. इतकं साधं सरळ येते. ठीक आहे. मग आता याच्यावर अजून प्रश्न आपण पाहूया. तुम्हाला विचारलं गेलं कमीत कमी एका कॉईनवर छापा पडण्याची संभाव्यता किती? आता कमीत कमी म्हटलं गेलंय तर कमीत कमी मध्ये पहिल्यांदा तुम्हाला लोकांना मी जे आउटकम दाखवले आता त्याला आपण सॅम्पल स्पेस असं म्हणतो. सॅम्पल स्पेस म्हणजे एस. ठीक आहे. मग त्यामध्ये तुम्हाला लोकांना दोन्ही कॉईन्सवर हेड पडू शकतो. एकावरती हेड दुसऱ्यावरती टेल, एकावरती टेल दुसऱ्यावरती हेड, नाहीतर दोघांवरती टेल. असंच तुम्हाला मी सांगितलं आता. असं एकूण टोटल किती पडू शकतात? टोटल 4. ठीक आहे. आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्नाकडे वळताना आता व्यवस्थित बघा सगळ्यांनी. प्रश्नामध्ये आपण आता हे समजून घेऊ प्रश्नाचं काय ते. तर प्रश्नात विचारलं गेले कमीत कमी एका कॉईनवर काय पडला पाहिजे? कमीत कमी एका कॉईनवरती छापा. कमीत कमी एक हेड किंवा एक छापा पडला पाहिजे. ठीक आहे. आपण आता बघूया. मी तुम्हाला जस्ट ते सांगत जाईल, व्यवस्थित समजून घेत चला. इथे हे दोघं जण हेडमध्ये, तर कमीत कमी एकचं मिनिंग काय माहिती आहे का? एक असेल तरी चालतंय किंवा 2 असतील तरी चालतंय. ठीक आहे. तर इथं कमीत कमी एक इथं सॅटिस्फाय होतंय का? तर होतंय, कारण 2 आहेत. कमीत कमी एक आहे का? आहे. बरं, इथं कमीत कमी एक हेड आहे का? तर आहे. इथे कमीत कमी एक हेड आहे का? तर आहे. कमीत कमी एक आहे का? इथं एक बी नाहीये, तर हे नाहीच घ्यायचं. तर कमीत कमी याला म्हणतात कमीत कमी. मिनिमम एक पाहिजे, एक पेक्षा जास्त असेल तरी चालतंय. ठीक आहे. इथं असं किती वेळा घडलं? असं 3 वेळा घडलं. किती वेळा घडलं? 3 वेळा घडलं. किती पैकी घडलं? तर 4पैकी घडलं. उत्तर असेल 3/4. उत्तर असेल 3/4. पर्याय क्रमांक असेल आपला 3. पर्याय क्रमांक 3. संपला विषय. बेसिक होतं. ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर तुम्हा लोकांना आता त्याच प्रश्नामध्ये असं आलं की 2 कॉईन्सपैकी केवळ एका कॉईनवर काटा पडण्याची संभाव्यता. हा प्रश्न वेगळा आहे. तर समजून घ्या. तुम्हाला शब्द विचारला गेला केवळ. पहिल्यांदा सॅम्पल स्पेस परत एकदा चेक करा. एक तर 2 कॉईन टॉस करताय तर दोघांवरती छापा पडेल. एक छापा दुसरा काटा, पहिला काटा दुसरा छापा, नाही तर दोघांवरती काटा. आणि असे टोटल आउटकम किती बनतात? तर 4 बनतात. हे आपण आत्तापर्यंत पाहत आलो. ठीक आहे. आत्तापर्यंत काय केलं आपण? हे सगळ्या प्रश्नामध्ये आत्तापर्यंत पाहिलं याच्यातल्या. मग आता याच्यामध्ये मला एक सांगा, जो काय प्रश्न तुम्हाला विचारलाय तो प्रश्न मी सांगतो तुम्हाला लोकांना परत. त्याने म्हटलं केवळ, कमीत कमी नाही, कमीत कमी नाहीच विचारलं त्याने. म्हटलं केवळ एका कॉईनवर काटा. केवळ एका कॉईनवर
एका कॉईनवर तुम्हा लोकांना त्याने म्हटलंय काटा असला पाहिजे. आणि काटा म्हणजेच काय, तर काटा म्हणजे तुम्हा लोकांना इथे टेल असं म्हणू आपण. काटा म्हणजे इथे टेल असलं पाहिजे. ठीक आहे, काटा म्हणजे टेल असलं पाहिजे. तर केवळ एका कॉईनवरती तुम्हाला परत एकदा विचारतो, बरं इथं केवळ एका कॉईनवरती काटा आहे का? इथं काटाच नाहीये, हे येऊ शकत नाही. इथं केवळ एका कॉईनवर काटा आहे का? तर आहे. इथं केवळ एका कॉईनवर काटा आहे का? तर आहे. बरं इथं केवळ एका कॉईनवर काटा आहे का? नाही, इथं 2 कॉईनवर काटा आहे, तर हे नाही घ्यायचं. ते कमीत कमी मध्ये घेतात, इथं नाही घेत ते. त्याने काय शब्द वापरलाय? केवळ शब्द वापरल्यामुळं केवळ एकच काटा पाहिजे, एकच टेल पाहिजे, एकच टेल पाहिजे. असं किती ठिकाणी घडलं? असं केवळ 2 ठिकाणी घडलं. कितीपैकी? तर 4पैकी. ह्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. मग कसं? बे एक बे, बे दुने 4, असं केवळ 1/2 आपला आन्सर येईल. 1/2 किती आलं? 1/2. सो आन्सर असेल 1/2. पर्याय क्रमांक आपला असेल तो 2. पर्याय क्रमांक 2. झालं, संपलं, बेसिक आहे. आणि मग आता तुम्हाला लोकांना समजा आता 3 कॉईन्सचा प्रश्न आला, तर पहिल्यांदा 3 कॉईन्सचा प्रश्न एकदा समजून घ्या. 3 कॉईन्सच्या प्रश्नामध्ये तुम्हाला लोकांना आता मी प्रश्न कसा होता पहिला समजून सांगतो, ते बघा आता. तर जेव्हा तुम्ही लोक 3 कॉईन टॉस करता, 3 कॉईन्समध्ये हा पहिला कॉईन, हा दुसरा कॉईन आणि हा तिसरा कॉईन, या तिघांना तुम्ही एकाच वेळेला टॉस केलं, तर या तिघांना एकाच वेळेला टॉस केल्यानंतर काय काय पडू शकतं, तर याच्यामध्ये तुम्हाला लोकांना 8 आउटकम मिळतात. ते कसे ते बघा. लक्षात ठेवायची ट्रिक तुम्हाला सांगतो, कारण हे तुम्ही लोक ते मगासारखं इतकं सुटसुटीत लिहिता येणार नाही तुम्हाला. मग ती पद्धत कशी बघा लिहायची आता, की 3 कॉईन्स तुम्ही जेव्हा टॉस करता तेव्हा तुम्हाला सॅम्पल स्पेस कशी काढायची, तर सगळ्यात बेस्ट वे बघा. तर हेड इथे जागा सोडायची, परत हेड लिहायचा, परत जागा सोडायची, परत हेड लिहायचा, परत जागा सोडायची, परत हेड लिहायचा. आपण हेड किती वेळा लिहिला बरं? हे ट्रिक आहे, 4 वेळा लिहिला. बरोबर त्याच्या खाली तुम्ही लोकांनी टेल लिहायचं, इथे टेल लिहायचं. ठीक आहे, मग परत तुम्ही लोकांनी इथे टेल लिहायचं, परत तुम्ही लोकांनी इथे टेल लिहायचं, परत तुम्ही लोकांनी इथे टेल लिहायचं. हा झाला फक्त एका कॉईनचा खेळ, एका कॉईनचा खेळ. दुसरा कॉईन टॉस केला, तर आता बघा लक्षात घ्या, मी हेड किती वेळा लिहिला तुम्हाला ट्रिक सांगतोय. 1 2 3 4 वेळा हेड लिहिला, 4 वेळा टेल लिहिला. त्याच्यानंतर काय करायचं? हेड हा तुम्ही लोकांनी 2दा लिहायचा, मग तुम्ही लोकांनी टेल 2दा लिहायचा, परत तुम्ही लोकांनी इथं हेड 2दा लिहायचा, परत तुम्ही लोकांनी इथं टेल 2दा लिहायचा. झालं. त्याच्यानंतर शेवटला आता काय करायचं? तुम्ही पहिल्यांदा 4 वेळा हेड लिहिला, रेड कलरमध्ये बघा, 4 वेळा टेल लिहिला. ठीक आहे, झालं, संपलं. मग तुम्ही 2 वेळा तुम्ही एच लिहिला, मग 2 वेळा टी लिहिला, 2 वेळा एच, 2 वेळा टी. आपण फक्त पद्धत लिहितोय लिहिण्याची, पाठ केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. आणि मग आता शेवटला काय करायचं माहिती आहे का? तुम्ही लोकांनी एकदा हेड, एकदा टेल, एकदा हेड आणि एकदा टेल, परत एकदा हेड आणि एकदा टेल, आणि परत फायनली एकदा हेड आणि एकदा टेल. हे झाले तुमचे सगळे आउटकम. सगळ्यांच्या समोर आउटकम आले. म्हणजे कसं? तिघांवरती छापा छापा छापा, 2 छापा 1 काटा. ठीक आहे, छापा काटा आणि छापा, छापा काटा काटा, अशा पद्धतीने असे टोटल 8 आउटकम तयार होतात. तर तुम्हा लोकांना इथे टोटल किती आउटकम आले? तर 8 आले. नंबर ऑफ सॅम्पल्स असं म्हणतो आपण त्याला, ते आले किती? 8. तर हे 8 पडतात, 8. ठीक आहे. एकच कॉईन टॉस केला तर 2च आउटकम येतात, छापा नाही तर काटा. 2 कॉईन टॉस केले तर 4 आउटकम येतात मगाशी पाहिलेले. आणि जर 3 कॉईन टॉस केले तर असे 8 आउटकम येतात. लक्षात घ्या, याच्यावर तुम्हाला प्रश्न येणार नाही. 4 आणि 5 आणि 6 कॉईनचा प्रश्न जनरली विचारणार पण नाही तुम्हाला ते. ठीक आहे. मग आता याच्यावर प्रश्न आपण पाहूया. प्रश्न तुम्हाला आला की 3 कॉईन टॉस केले असता केवळ, लक्षात घ्या, केवळ 2 कॉईन्सवर काटा पडण्याची संभाव्यता किती? ठीक आहे. संभाव्यता काय विचारली तुम्हाला लोकांना? केवळ बघा, केवळ शब्द वापरला गेलाय, हा अतिशय महत्वाचा. केवळ 2 कॉईन्सवर तुम्हा लोकांना इथं त्याने काटा असं शब्द वापरलाय, काटा. ठीक आहे, काटा म्हणजे टेल. ठीक आहे. मग आता तुम्ही लोकांनी त्या मागच्या त्या आउटकम्समध्ये बघायचं. आउटकम्समध्ये 2 कॉईन्सवर काटा असला पाहिजे. फक्त व्यवस्थित सगळ्यांनी बघून घ्या. याच्यामध्ये इथं केवळ 2 कॉईन्सवर, तर इथे एका पण कॉईनवर नाहीये, हे येऊ शकत नाही. इथं एकाच कॉईनवर हे चालत नाही, इथं एकाच कॉईनवर हे पण चालत नाही. इथं 2 कॉईन्सवर आहे, चालतंय. 2 कॉईन्सवर आहे, चालतंय. त्यानंतर इथं एकाच कॉईनवर चालत नाही, 2 कॉईन्सवरती आहे, चालतंय. बरं, इथं पण 2 कॉईन्सवर आहे, चालतंय. इथं 3 कॉईन्सवर आहे, नाही चालत, कारण त्याने केवळ 2 कॉईन्सवर म्हटलंय, केवळ 2 कॉईन्सवर म्हटलंय. मग आपण बघा, काउंट करा, 1 2 आणि 3, असं 3 वेळा घडतंय. असं केवळ 2 कॉईन्सवर काटा असण्याचं केवळ 3 वेळा घडतंय. कितीपैकी? तर 8पैकी. तर 3/8 पाहिजे. 3/8 जो असेल आपला पर्याय क्रमांक 3. 3/8 म्हणजे सिंपल आहे. जस्ट तुम्ही लोक एकदा फक्त हे लिहू शकलात ना, तर कुठलाही प्रश्न विचारला तरी तुम्हाला तो जमणार म्हणजे जमणार, हे लक्षात घ्या. मग आता आपण पुढचं पाहूया. आता काय ते तुम्हाला विचारलं गेलंय की कमीत कमी एका कॉईनवरती काटा पडण्याची संभाव्यता. कमीत कमी काय म्हटलंय? एका कॉईनवर काटा पडण्याची संभाव्यता. तर याला आपण केलेल्या काउंटिंगनुसारच करूया. आता
कमीत कमी म्हटलं त्याने, कमीत कमी. याला तुम्हाला दुसरी पण ट्रिक आहे, पण आता हे तर असंही तुम्हाला बघूनच लिहायचं आहे ना आता, मग काय मोठा विषय नाहीये. कमीत कमी काय म्हटलं त्याने, एका कॉईनवर काटा म्हणजे टेल असला पाहिजे. बरं, पहिल्यांदा पहिली गोष्ट, कमीत कमी एक म्हणजे काय, एकही चालते, दोन असतील तरी चालते, तीन असेल तरी चालतंय. ठीक आहे, म्हणजे कमीत कमी. बरं, केवळ नाही म्हटलं, कमीत कमी म्हटलंय. कमीत कमी म्हणजे ती संख्या आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी चालतंय. मग आता कमीत कमी एका कॉईनवर तुम्हाला आता टेल असला पाहिजे. ते इथे फक्त सगळ्यांनी बघून घ्या. पहिलं मी सगळं रफ करून टाकतो, याचं काय आपल्याला अशी काही गरज नाही, तशी काही गरज नाही. ठीक आहे, आता आपण बघूया कमीत कमी एका कॉईनवरती काटा कुठं कुठं आलेला आहे. ठीक आहे, बघा, लक्ष द्या पहिलं सगळ्यांनी. इथं 1 2 3 तिघं पण छापेत, चालत नाही. इथं एक काटा दिसतोय, बघा इथं काटा दिसतोय, चालतंय, काही विषय नाहीये. इथं एक काटा दिसतोय, चालतंय. कमीत कमी एक पाहिजे ना, चालतंय. बरं, इथं किती, दोन आहेत, मग कमीत कमी एक आहे का, आहे ना, दोन आहेत ना, चालतंय. त्यानंतर इथं एक आहे, कमीत कमी एक आहे का, आहे. बरं, इथं दोन आहेत, कमीत कमी एक आहे का, तर आहे. बरं, इथं दोन आहेत, कमीत कमी एक आहे का, तर आहे. इथं तीन आहेत, मग कमीत कमी एक आहे ना, कमीत कमी एक तर आहेच की. ते एकच्या पुढे किती पण असलं तरी चालतंय. अशा 8 पैकी 7 ठिकाणी कमीत कमी एक तरी छापा आहे, काटा आहे म्हणजे आहे. मग आपण काय करणार याच्यामध्ये, असं आपल्याला हे एक कमीत कमी एका कॉईनवरती टेल म्हणजे काटा हा 7 ठिकाणी आढळून आला. कितीपैकी, 8 पैकी. उत्तर असेल आपलं 7/8. उत्तर असेल 7/8 म्हणजे पर्याय क्रमांक आपला 4 झालं. क्लिअर आहे सगळ्यांना. आणि मग त्याच्यानंतर आता तुम्हा लोकांना पुढचा जो प्रकार असेल तो असेल तुमचा, तो म्हणजे ठोकळ्याचा. तर आपण त्याला अजून सविस्तरपणे समजून घेऊ.